हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 11th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचे आपण व्हिडिओ लेक्चर्स पाहत आहोत. विद्यार्थ्यांनो, 11वी कॉमर्सला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट नवीन आहे. ऑब्विसली त्याची काही थिअरी तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज समजावं म्हणून सुरुवातीला थिअरी पोर्शन बराचसा आहे. ऍक्च्युअली हा प्रॅक्टिकल टॉपिक आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, परंतु सुरुवातीला आपल्याला अकाउंट विषयाची माहिती मिळावी म्हणून त्याचे काही थिअरी लेक्चर्स सुरुवातीला तुम्हाला पाहावे लागतील. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ बुक कीपिंग. ओके, चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. एस के कॉमर्स क्लासेस संगमनेर, 11th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. टॉपिक फर्स्ट, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यामध्ये पाहणार आहोत आपण ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ बुक कीपिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग, बुक कीपिंगचे उद्दिष्टे काय आहेत, बुक कीपिंग म्हणजे काय हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं. बुक कीपिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग इज टू कीप अ कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स in systematic, orderly and logical manner. पहा, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, बुक कीपिंग मध्ये एक कंप्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या बिझनेस मध्ये घडणाऱ्या सर्व व्यवहारांचं एक संपूर्ण, परिपूर्ण, अचूक पद्धतीने नोंद करणे, घडणाऱ्या क्रमानुसार प्रत्येक ट्रान्झॅक्शन ज्या क्रमाने घडतो त्या क्रमानुसार व्यवस्थितपणे नोंद करणे हा बुक कीपिंगचा उद्देश आहे. सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज. तुम्हाला जे घडणारे ट्रान्झॅक्शन आहेत ना ते डेट वाईज म्हणजे इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, त्याला आपण कालानुक्रमे, म्हणजे जे अगोदर घडलं ते आधी लिहायचं, जे नंतर घडलं ते नंतर लिहायचं आहे. ठीक आहे, हा बुक कीपिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे. बुक कीपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड of the monetary transactions of an enterprise's business and it can be produced as an evidence whenever required. ओके, बघा हे जे बुक कीपिंग मध्ये जो हिशोब लिहिला जातो, जे रेकॉर्डिंग केलं जातं हे परमनंटली रेकॉर्ड असतं. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी, ज्याचा व्यवसायासाठी भविष्यामध्ये एव्हिडन्स म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, सादर करता येतो. त्यानंतर टू नो प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर, वर्षभरामध्ये ज्या काही आर्थिक घडामोडी झालेल्या आहेत त्याचा प्रॉफिट किंवा लॉस किती हे शोधण्यासाठी तुम्हाला बुक कीपिंग आवश्यक असतं. म्हणजेच बुक कीपिंगचं ते वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे. टू नो टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ अन एंटरप्राइज, आपल्या बिझनेस मधल्या, आपल्या व्यवसायाचे मालमत्ता किती आणि कर्ज किती हे समजण्यासाठी बुक कीपिंग आवश्यक असतं. टू नो व्हॉट द बिझनेस ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर ओज टू हिम, बिझनेसमन. जो बिझनेसमन आहे त्याला लोकांकडून किती रुपये घेणे बाकी आहे आणि लोकांना किती रुपये देणे बाकी आहे याची इन्फॉर्मेशन मिळणे हा बुक कीपिंगचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ज्यांच्याकडून पैसे येणं बाकी असतं त्याला डेटर्स म्हणतात आणि ज्यांना पैसे देणं बाकी असतं त्यांना क्रेडिटर्स म्हटलं जातं. ठीक आहे, बिझनेसमन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट्स विथ अदर सिमिलर बिझनेस. काय केलं जातं, दरवर्षीची जी आर्थिक परिस्थिती त्याचा हिशोब झाल्यानंतर मागील काही वर्षांशी कम्पेअर केलं जातं. म्हणजे स्वतःच आपला परफॉर्मन्स किती वाढला हे शोधण्यासाठी बुक कीपिंग केलं जातं. रेकॉर्डिंग केल्यामुळे काय होईल, मागील वर्षामध्ये जसं आपण पाहतो मागील वर्षी मला एवढे मार्क पडले, या वर्षी मला जास्त पडले, आपण स्वतःची तुलना स्वतःशी करतो. तसं बिझनेसमध्ये सुद्धा मागील वर्षाचा प्रॉफिट असेल किंवा मागील वर्षाची आर्थिक परिस्थिती आणि या वर्षाची आर्थिक परिस्थिती याचं कम्पेअर करण्यासाठी बुक कीपिंग आवश्यक आहे. स्वतःशीच कम्पेअर करणं आवश्यक नाही, तर कधी कधी सिमिलर टाइप ऑफ बिझनेस त्यांच्याशीही कम्पेअर केलं जातं. ठीक आहे,
त्यानंतर पुढे इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगचे महत्व काय आहे पहा. पहिला पॉइंट आहे रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. पहा, सर्वच्या सर्व ट्रान्झॅक्शन्स आपण मनात ध्यानात ठेवू शकत नाही. नॉट पॉसिबल टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स. म्हणून या सर्वांचं आपण नोंद करणं गरजेचं आहे. म्हणून बुक किपिंगचं महत्व इथं सांगितलेलं आहे. बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली. एखादी घडलेली घटना, घडलेला व्यवहार, त्याचं कायमस्वरूपी नोंद तुम्हाला अवेलेबल होईल आणि सिस्टमॅटिक म्हणजे पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी ती नोंद तुम्हाला सापडणार आहे. सिस्टमॅटिक रेकॉर्ड असतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक गोष्टींची तुम्हाला माहिती. बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट्स अँड स्टॉक ॲट एनी टाइम. पहा, बुक किपिंग मुळे काय होतं, तुम्हाला तुमच्या नफा तोटा, तुमची मालमत्ता असेल, तुमचे कर्ज असतील, तुमची गुंतवणूक असेल किंवा तुमचा शिल्लक असणारा माल असेल, याची जर तुम्हाला कोणत्याही वेळेला जर माहिती हवी असेल तर ती फक्त बुक किपिंग मुळेच मिळेल. बुक किपिंग मुळे कोणत्याही गोष्टीची माहिती, बिझनेस मधील कोणत्याही गोष्टीची माहिती तुम्हाला कोणत्याही वेळी अवेलेबल होऊ शकते. डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेता येतो. बुक किपिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमन फॉर डिसिजन मेकिंग. समजा कोणत्या एखाद्या महत्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल तर तो मागील घडलेल्या काही गोष्टींचा आढावा घेत असतो आणि मागील घडलेल्या काही गोष्टींचा आढावा घेण्यासाठी बुक किपिंग हे एकमेव सोर्स आहे ज्यामध्ये आपण मागच्या वर्षी किंवा इथून मागे काय घडलं याची सर्व नोंद असते. म्हणून डिसिजन मेकिंग साठी सुद्धा बुक किपिंग फार महत्वाचं आहे. कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण करणे. बुक किपिंग एनेबल टू एक्सक्लुझिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत किंवा नाहीत, असायला पाहिजेत किंवा नाही, या गोष्टींचा निर्णय घेणे, योग्य गोष्टीची खरेदी करणे आणि योग्य वेळेला करणे, तसेच एखाद्या गोष्टीची खरेदी टाळणे, अशा गोष्टी या बाबींवर जर कंट्रोल करायचं असेल तर बुक किपिंग मुळे ते शक्य आहे. म्हणून या ठिकाणी बुक किपिंगचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. बुक किपिंग मुळे आपल्याला सर्व माहिती अवेलेबल होते. त्यामुळे खरेदी विक्री सारख्या अनेक गोष्टी आहेत त्यावर कंट्रोल सुद्धा करता येतो. एव्हिडन्स म्हणजे सबूत किंवा पुरावा. बिझनेसमन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स. बिझनेसमनला आवश्यक असतात काही गोष्टींचे सबूत टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट. समजा काही मतभेद झाले असतील, काही वाद झाले असतील तर अशा वेळेला केलेले हिशोब तुम्हाला कोर्टामध्ये सादर करता येतात आणि हे हिशोब तुम्हाला फक्त बुक किपिंग मुळे मध्येच अवेलेबल होतात. म्हणून बुक किपिंग इम्पॉर्टन्स आहे. टॅक्स लायबिलिटी. बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटी, दॅट इज इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST एक्सेट्रा. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे सर्व हिशोब लिहिले तर तुम्हाला त्यावरती किती टॅक्स पे करायचा आहे हे कॅल्क्युलेट करता येणं शक्य आहे. म्हणून बुक किपिंगचं इम्पॉर्टन्स सांगितलं आहे टॅक्स लायबिलिटीच्या बाबतीत सुद्धा. मित्रांनो, पुढचा पॉइंट आहे युटिलिटी ऑफ बुक किपिंग. युटिलिटी म्हणजे त्याचे उपयोग. बुक किपिंगचे उपयोग कोणाकोणाला होतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पर्सनला त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. म्हणून त्याचे उपयोग आपल्याला बुकमध्ये जे दिलेले आहेत ते पहा. ओनर. ओनर म्हणजे मालक. मालकाला काय उपयोग होतो? द ओनर कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज ऑफ द बिझनेस ॲट एनी टाइम. आपल्या व्यवसायाचे नफा तोटा, मालमत्ता, कर्ज याची कोणत्याही वेळेला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ओनरला ती सहज उपलब्ध होते बुक किपिंग मुळे. म्हणून बुक किपिंगचा ओनरला भरपूर उपयोग होतो. मॅनेजमेंट म्हणजे जे मॅनेजमेंट, समजा मोठी कंपनी असेल त्यामध्ये जे मॅनेजमेंट
व्यवस्थापन समिती आहे, जे मॅनेजर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांना डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंट ऑफ बिझनेस कॅन प्लॅन, टेक व्हेरियस इम्पॉर्टंट डिसिजन्स अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज. बुककीपिंग मधून जी इन्फॉर्मेशन अवेलेबल झालेली असते त्यावरून आपल्याला वेगवेगळे डिसिजन्स घेता येतात, प्लॅन करता येतात आणि आपल्या ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोलही करता येतो. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये जे कोणी बाहेरचे लोक इन्व्हेस्ट करणारे असतील, द इन्व्हेस्टर कॅन डिसाइड वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट इन सच ऑर्गनायझेशन. एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये गुंतवणूक करायची का नाही करायची हे ठरवण्यासाठी त्याचे हिशोब पाहिले जातात आणि त्या हिशोबांच्या आधारे इन्व्हेस्टमेंट डन ऑर नॉट याचं डिसिजन घेतलं जातं. या बुककीपिंगचा इन्व्हेस्टरला सुद्धा उपयोग होतो. कस्टमर्स. द कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस अँड नो इन्फॉर्मेशन अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. समजा एखाद्या कस्टमर पर्यंत शक्यतो बुककीपिंग म्हणजे व्यवसायाचे आर्थिक हिशोब जात नाहीत, परंतु कस्टमरला सुद्धा त्याचा फायदा होतो. व्यवसायाची आर्थिक स्थिती पाहून या व्यवसायामध्ये भविष्यात याचा रेग्युलर सप्लाय राहणार किंवा नाही याचा त्याला निश्चित आढावा घेता येतो. त्यानंतर गव्हर्नमेंट. द गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस. गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला बुककीपिंगचा गव्हर्नमेंटला सुद्धा उपयोग होतो. इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, एक्सेट्रा. लेंडर्स म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या बिझनेसला कर्ज देतात. बँक असेल, समजा एखाद्या बँकेकडे आपण कर्ज जरी मागायला गेलो तरी ते आपल्या व्यवसायाचे आर्थिक हिशोब, बॅलन्स शीट पाहतात आणि त्यावरून ठरवतात कर्ज द्यायचं किंवा नाही. मग लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस फॉर डिसाइड टू लेंड मनी ऑर नॉट. मग एखाद्या विशिष्ट या संस्थेला असेल किंवा कंपनीला असेल किंवा दुकानदाराला असेल कर्ज द्यायचं किंवा नाही हे ठरवलं जातं त्याचे आर्थिक हिशोब पाहिल्यानंतर. म्हणून कर्ज घेण्यासाठी सुद्धा हे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत यांना बुककीपिंगचा उपयोग होतो कर्ज द्यायचं किंवा नाही हे ठरवण्यासाठी. डेव्हलपमेंट. बिझनेस ऑर्गनायझेशन्स कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. बघा, आपल्या ज्या बिझनेसचा जो विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट नेमकी कोणत्या प्रकारे चालली, किती पर्सेंटेज मध्ये चालली हे जर पाहायचं असेल तर बुककीपिंग हा एक सोर्स आहे का ज्यामध्ये पाहून जसं आपण दरवर्षीचे रिझल्ट पाहतो तसाच हा एक दरवर्षीचा रिझल्ट आहे. बुककीपिंगच्या मार्फत तुम्हाला डेव्हलपमेंट किती झाली हे समजतं. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत इम्पॉर्टंट टर्म्स इन बुककीपिंग. तुम्हाला थोडेसे लेक्चर्स ऐकावे लागतील, त्यानंतर मात्र प्रॅक्टिकल भरपूर आहे. खूप छान छान व्हिडिओज आहेत. इम्पॉर्टंट टर्म्स इन बुककीपिंग. अकाउंटिंग मध्ये जे वेगवेगळे शब्द येतात त्या सर्व शब्दांचे मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.